तर शरद पवार थकले आहेत, दोन्ही पक्षांनी गांभीर्याने घ्यावं असं मी अजितदादांना सांगितलेलं होतं। माजी आमदार विलास लांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू आहे असं अजितदादांनी सांगितलं होतं असं विलास लांडे यांनी म्हटलंय। विलीनीकरणासंदर्भात अजितदादांचं स्पष्ट मत होतं असं विलास लांडे म्हणाले। गाडीमध्ये मी नाना काटे होता, अजित गव्हाणे आणि योगेश पाल। त्यावेळेस सहजपणे चर्चा करत असताना मी दादांना म्हटलं की दादा आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे, थकलेले आहेत, तर आता ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही आता हे सर्व जे चाललेले आम्ही ऐकतो ती जरा गांभीर्याने घ्या। ते म्हणजे चाललंय आमच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी मी करतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं। म्हणजे त्यांचा हिरवा कंदील होता अजित पवारांचा की विलीनीकरण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासंदर्भात। आता हिरवा कंदील त्यापेक्षा कसं आहे की आता दादा गेलेत आणि त्यांच्याबद्दल जे काय आहे त्या ठिकाणी ते बोलले, त्यांचं स्पष्ट मत कायम असायचं की एखादं बोललं तर तुम्ही बोललं म्हणून सांगा, खोटं त्या ठिकाणी बोलायचं नाही। युती विलीनीकरणासोबत किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात यामध्ये पाहिलं तर आपण तटकरे असतील, भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांना देखील कल्पना होती या संदर्भातली सगळी? नाही, ह्याच्यामध्ये आता हे पेपरला मी वाचलं, आता सुनील तटकरे साहेब किंवा प्रफुल्ल पटेल साहेब असेल, छगन भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील, आता ही पेपरला याला त्याला नाव वाटतो की ती त्यांना कल्पना आहे का, हे आहे का, ते का। आता वरिष्ठावरती काय निर्णय झाला तो मी कसं काय सांगू शकत, ते त्या खोलात मी जाऊ शकत नाही, कारण मला त्यातली माहितीच नाही, तर मी अंगचं सांगणार नाही। जे इथं जी चर्चा आली तेवढंच मी सांगू शकतो। तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड, यामध्ये आता कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी आपला पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे। तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झालेली आहे। यामध्ये हर्षाली थविल आणि उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड करण्यात आली। दोघांनीही आपला पदभार स्वीकारला, त्याची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल यांची निवड करण्यात आली, तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली थविल आणि उपमहापौर राहुल दामले हे असणार आहेत। तर नाशिकमधून बातमी आहे, शिंदेच्या शिवसेनेकडून दोन इच्छुकांचे उपमहापौर पदासाठी आता अर्ज दाखल झाले आहेत। विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल झालाय। अजय बोरस्तेसह नाशिक पालिकेमध्ये एकत्र येऊन अर्ज दाखल करण्यात आलाय। रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत यापुढे युती होणार नाही असं विकास गोगावले यांनी म्हटलं। दिलगिरी व्यक्त करतो, आयुष्यात हे पाप घडू देणार नाही असं विकास गोगावले म्हणाले। शिंदे आणि भरत गोगावलेंच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केलं होतं असं विकास गोगावले म्हणाले। गोगावलेंच्या सांगण्यावरून आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सांगण्यावरून आपण असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या सहित तुमच्या सहित सर्वांनी घड्याळाला या ठिकाणी मतदान केलं, ते पाप आपल्या हातून या ठिकाणी घडलं, त्याबद्दल तुमची सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। परत आयुष्यामध्ये ते पाप आम्ही घडून देणार नाही। मी सांगून टाकलेलं आहे की रायगडच्या राजकारणात सर्व होईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आता यापुढे युती होणार नाही म्हणजे नाही।